महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रावर सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण इथे SOC 223 या पुस्तकामधील पहिलं पुस्तक त्यातला घटक शेवटचा भारतातील नातीगोती हे पाहणार आहोत। त्यातला पहिला घटक आहे उत्तर भारतातील नातीगोती। डॉक्टर इरावती कर्वे यांच्या मते उत्तर भारतात प्रामुख्याने हिमालय पर्वत ते विंध्य पर्वत यांमधील प्रदेशांचा समावेश होतो। या भागात प्रामुख्याने संस्कृतोदय अशा इंडो आर्यन भाषा कुलातील भाषा बोलल्या जातात। उत्तर भारतातील लोकजीवन सगळीकडे एकसारखे आढळत नाही, मात्र काही बाबतीत समानता आढळून येते। त्यांच्यामधील आपण जे पैलू आहेत नातीगोतींचे ते पैलू पाहूया। त्यातला पहिला आहे आप्त संबंधी नातेवाईकांचा गट। उत्तर भारतात झालेल्या अनेक समाजशास्त्रीय अध्ययनावरून असे लक्षात येते की लोकांमध्ये सहकार्य किंवा संघर्ष निर्माण होण्यास पितृवंशीय परंपरा असलेली कुटुंबे, जात, उपजात यांसारखे सामाजिक समूह कारणीभूत होतात। पुढचा आहे पितृवंशीय कुटुंब। उत्तर भारतात प्रामुख्याने पितृवंशीय म्हणजे पित्याकडून मुलाकडे अशी एक पक्षीय वंश परंपरा प्रचलित आहे। यामध्ये जे सहकार्य असते किंवा नातेसंबंधाचे जे स्वरूप आहे ते कशा प्रकारचे असते ते पाहूया। पहिलं आहे सहकार्य। पितृवंशीय परंपरेने परस्पर संबंधित असलेली नातेवाईक धार्मिक व आर्थिक कार्यांमध्ये एकत्रितपणे सहभागी होतात। संघर्ष। पितृवंशीय परंपरेने परस्पर संबंधित असलेल्या नातेवाईकांमध्ये असे सहकार्य आढळते, तसे काही प्रसंग संघर्ष देखील होताना आढळतो। सामाजिक प्रतिष्ठा व संपत्तीचा वारसा अधिकार। पितृवंशीय वंश परंपरेमुळे सामाजिक प्रतिष्ठा व संपत्तीच्या वारसा अधिकारांचे हस्तांतरण आधीच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, पित्याकडून मुलाकडे काही नियमानुसार होते। आता हे जे नातेसंबंध आहे ते अधिक दृढ होतात। ते कशामुळे? तर गोत्र परंपरा। आपली उत्पत्ती विशिष्ट अशा ऋषीपासून झालेली आहे किंवा आपण एका विशिष्ट ऋषीचे वंशज आहोत असे मानणाऱ्या व्यक्तींचा गट म्हणजे गोत्र होय। जात व उपजात। जाती व उपजाती हे आंतरविवाह गट असल्याने विवाहातील जोडीदाराची निवड आपल्याला जाती व उपजातीतच केली जाते। कल्पित गृहीत आप्तसंबंधीय नातेवाईक। रक्तसंबंधी किंवा रक्तसंबंधी नातेवाईकांप्रमाणेच कल्पित किंवा मानलेले नातेवाईक समाजात आढळून येतात। संबंधवाचक किंवा नातेवाचक संज्ञा। नातेवाचक संज्ञांची तुलना व विश्लेषणातून आप्तसंबंधांची रचना, त्यांची घडण आणि प्रत्येक संज्ञेशी संबंधित असलेले व्यवहार यांचा बोध होतो। विवाह विषयक नियम। विवाहानुसार नवीन आप्तसंबंध नातेसंबंध निर्माण होतात। नातेवाईक समजून घेताना विवाह विषयाचे नियमन लक्षात घेणं आवश्यक आहे। इरावती कर्वे यांच्या मते व्यक्ती अशा स्त्रीशी विवाह करू शकत नाही जी व्यक्तीच्या वडिलांच्या गोत्राची आहे, व्यक्तीच्या आईच्या गोत्राची आहे, व्यक्तीच्या वडिलांच्या गोत्राची म्हणजे दादाजी आहे, व्यक्तीच्या आईच्या गोत्राची नानी आहे। यावरून असे लक्षात येते की 8 गोत्रांपैकी 2 गोत्रे जर व्यक्तीच्या बाबतीत समान असतील तर तो विवाह स्वीकारला जात नाही। पुढचा आहे आप्त्यांमधील नातेवाईकांमधील विशिष्ट प्रसंगी देवाणघेवाण। भेटवस्तूंच्या देवाणघेवाणाच्या पद्धतीवरून नातेसंबंधांचे स्वरूप स्पष्ट होते। जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रसंग घडत असतात व विविध प्रसंगी व्यक्तीच्या औपचारिकपणे भेटवस्तूंची देवघेव करावी लागत असते। पुढचा घटक आहे दक्षिण भारतातील नातीगोती। दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या 4 राज्यांचा समावेश होतो। या राज्यांमध्ये द्रविडी भाषा कुलातील भाषा बोलल्या जातात। उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही आप्तसंबंध व नातेसंबंधाबाबत विविधता आढळून येते। आता त्यांनी 4 पैलू सांगितलेले आहेत। त्यातला पहिला आहे आप्तसंबंधी नातेवाईकांचा गट। उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातही पितृवंश परंपरा आढळते। यांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्कावरून बऱ्याच वेळा संबंधांमध्ये ताण असल्याचे आढळून येते। जमिनीच्या मालकीत हिस्सेदार वाटेकरी असलेल्याला तामिळ भाषेत पंगाली असे म्हणतात। विवाह संबंधित नातेवाईकांना मामा मच्चिन असे म्हटले जाते। आप्तसंबंधी नातेवाचक संज्ञा। दक्षिण भारतातील आप्तसंबंधी संज्ञा वर्गीकरणात्मक स्वरूपाच्या आहेत। विवाह विषयक नियम। दक्षिण भारतातील अनेक जातींमध्ये मोठ्या बहिणीच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा आहे, नवीन मामा भाचीचा विवाह। मात्र नायर या मातृवंशीय जमिनीत अशा विवाहास परवानगी नाही। अधिमान्य विवाहाच्या दुसऱ्या प्रकारानुसार व्यक्ती वडिलांच्या बहिणीच्या मुलीशी आत्या बहिणीशी विवाह करू शकते। तिसऱ्या प्रकारानुसार व्यक्ती मामाच्या मुलीशी विवाह करू शकते। विवाह संबंधी प्रतिबंध पुढील प्रमाणे। विशिष्ट प्रसंगी आप्तसंबंधीयांमध्ये होणाऱ्या वस्तूंची देवघेव, वधू पक्षाकडून वर पक्षाला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू किंवा वर पक्षाकडून वधू पक्षाला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू। जवळच्या नातेवाईकांमध्ये विवाह करण्याच्या प्रथेमुळे काही व्यक्तींना एकाच वेळी इतरांना भेटवस्तू द्याव्या लागतात व त्याकडूनच भेटवस्तू स्वीकारावी लागतात।
पुढचा घटक आहे उत्तर व दक्षिण भारतातील नाती-गोती व्यवस्थेची तुलना. उत्तर व दक्षिण भारतातील आप्तसंबंध व नातेदारी व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळून येते. या दोन्ही भागातील आप्तसंबंध व्यवस्थांमध्ये काही थोड्या बाबतीत सारखेपणा आहे तर काही बाबतीत मात्र भिन्नता आढळून येत असल्याचे दिसून येते. पुढचं आहे मध्य भारतातील नाती-गोती. डॉक्टर इरावती कर्वे यांनी प्रमुख भाषाकुलांच्या आधारे भारताचे जे विविध विभाग पाडले आहेत त्यापैकी इंडो आर्यन भाषाकुलात मध्य भारतातील पुढील राज्य येतात. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओरिसा या राज्यांचा मध्य भारतात समावेश होतो. मध्य भारत विवाहविषयक नियम व चालीरीती साधारणपणे उत्तर भारतातील नियमांप्रमाणेच आहेत. अनेक जातींमध्ये गोत्र बहिर विवाहाची प्रथा आहे. महाराष्ट्रातील आप्तसंबंध व्यवस्थेवर दक्षिण व उत्तर भारतातील आप्तसंबंध व्यवस्थेचा संमिश्र प्रभाव आढळतो. महाराष्ट्रात पूर्वीच्या काळात वधू मूल्य घेण्याची प्रथा होती. नातेवाचक संज्ञा जास्तीत जास्त प्रमाणात उत्तर भारतातील असल्या तरी काही संज्ञा मात्र दक्षिणेत असल्याचे आढळून येत असल्याचे दिसून येते. पुढचा घटक आहे उत्तर पूर्व भारतातील नाती-गोती. याच्यामध्ये असं दिसून येतं की उत्तर व दक्षिण भारतातील प्रामुख्याने पितृवंशी परंपरेवर आधारलेल्या आप्तसंबंधी व्यवस्थेचे स्वरूप आपल्याला जाणून आले. मात्र पितृवंशीय परंपरेप्रमाणे भारताच्या काही भागात मातृवंशीय परंपरा देखील प्रचलित आहे. मातृवंश परंपरा आप्तसंबंधाचे वर्गीय करणारा एक घटक म्हणून वंश परंपरेचा विचार केला जातो. जेव्हा वंश मातेच्या नावाने चालवतो त्यास मातृवंश परंपरा म्हणतात. उत्तर पूर्व भारतातील मातृवंश परंपरात असलेला समूह उत्तर पूर्व भारतात मेघालय, आसाम या राज्यातील गारो आणि खासी जमातीत मातृवंश परंपरा आढळते. गारो जमातीचा पारंपरिक प्रदेश हा ईशान्य भारतातील गारो टेकडीच्या परिसरातील असल्याचे दिसून येते. खासी कुटुंब इंग्रज खासी जमात ही भारताच्या ईशान्येस खासी पर्वत रांगेच्या परिसरात राहते. खासी कुटुंबात मिळकतीचा वारसा आईकडून मुलीकडे जातो. दक्षिण पश्चिम भारतातील नाती-गोती नायर केरळ राज्यातील नायर समूहात प्रचलित असलेल्या संयुक्त कुटुंबास तरवाड असे म्हटले जाते. तरवाड हा शब्द तर या शब्दापासून बनलेला आहे. मल्याळी भाषेत तर म्हणजे टेकडी होय. पारंपरिक व्यवस्थेत नायर समूहाचे 3 श्रेणीबद्ध समूह आढळून येतात. नायर राजवंश परंपरा, नायर सरंजामवाद आणि ग्राम प्रमुख परंपरा आणि आश्रित नायर परंपरा. लक्षद्वीप मातृवंशीय मुसलमान कुटुंब लक्षद्वीप या भारताच्या केंद्रशासित प्रदेशात मातृवंशीय परंपरेचे पालन करणारे मुस्लिम समूह आढळतात. मुस्लिम जमातीत मातृवंशीय परंपरा पाळणाऱ्या लक्षद्वीपवरील मुस्लिम समूहात आप्तसंबंध नातेसंबंध व्यवस्था वेगळी असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे आता आपण इथे घटक 8वा पाहिलेला आहे. आता पुस्तक दुसरे जे ज्याच्यामध्ये जाती, वर्ग आणि भारतीय आदिवासी हे याचा अभ्यास करणार. त्यातला घटक पहिला आहे जाती, क्षेत्रीय विविधता व मूळ. भारतीय समाज पहिला आहे जातीची व्याख्या. भारतीय समाजात जाती ही स्तरीकरणाचा आधार आहे. जातीच्या आधारे हिंदू समाजाचे उच्च नीच स्तरात विभागणी केली जात असते. याच्यानुसार आपण आता व्याख्या बघूया की जाती हा शब्द जन या संस्कृत धातूपासून बनला असून त्याचा अर्थ जन्म असा होतो. एकूण जात म्हणजे जन्माने प्राप्त होणारी समूह सदस्यता. तसेच इरावती कर्वे असं म्हणतात की जाती म्हणजे एक विस्तारित कुटुंब होय असे म्हटलेले आहे. पुढचा घटक आहे वर्ण आणि जाती, जातीचे मूळ. जाती आणि वर्ण यात भिन्न आहे. सेनार्ट सारखे अभ्यासक जाती व वर्णाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हणतात, परंतु परंपरागत सिद्धांतानुसार वर्णाचे जातीचे प्रचलन आहे. वर्ण या शब्दाचे निर्देश सर्वप्रथम ऋग्वेदात मिळते. श्रीनिवास म्हणतात वर्ण योजना ही शाब्दिक अर्थाने एक पदक्रम आहे. त्यातील भिन्नतेचा आधार वेदोत्तर काळात स्पृश्य अस्पृश्यता ठरली आहे. साधारणतः उच्च जाती आणि उच्च वर्ण असून निम्न जाती व निम्न वर्णाशी संलग्न असल्याचे दिसून येते. पुढचा आहे जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य. जाती व्यवस्थेतील पहिली वैशिष्ट्य आहे समाजाची खंडात्मक विभागणी. जाती व्यवस्थेमुळे भारतातील समाजाची अनेक लहान व मोठ्या खंडात विभागणी झाली आहे. संस्तरण किंवा पदक्रम जातीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता आढळून येते. ही उच्च निम्नता पोट जातीत सुद्धा प्रत्ययास येत असते. पुढचा सदस्यत्व. जातीचे सदस्यत्व जन्माने प्राप्त होते. हे सदस्यत्व कायमस्वरूपी असते. आंतरविवाह जातीत आतल्या आत विवाह केला जातो. व्यवसाय जाती आणि व्यवसायाचे सहचार्य दिसून येते. खानपान व सामाजिक व्यवहारांवर बंधने जाती व्यवस्थेवर खानपानावर बंधने होती. जाती पंचायती प्रत्येक जातीची पंचायत असते. आहे जातीची प्रादेशिक विविधता. हे आधार म्हणजे नातेसंबंध
व्यवसाय आणि सत्ता होय. जाती आणि नातेसंबंध. भारतात हिंदू समाजातील जाती आणि नातेदारी यात घनिष्ठ संबंध आहे. डॉक्टर इरावती कर्वे यांनी पोटजातींना नातेवाईकांचा गट असे म्हटलेले आहे. उत्तर भारतातील नातेसंबंध. उत्तर भारतातील हिमालय आणि दक्षिण भारतातील विंध्य पर्वताच्या मधला भूभाग येतो. या क्षेत्रात सर्व जातीचे गोत्र तसेच कुटुंब हे अविभाज्य घटक आहेत. या घटकात नातेसंबंध असल्याचे दिसून येते. पुढचा आहे मध्य भारतातील जातीतील नातेसंबंध. या क्षेत्रात विंध्याचल, राजपुतान, गुजरात, महाराष्ट्र तसेच ओरिसा हे प्रदेश येतात. दक्षिण भारतातील जातीतील नातेसंबंध. या क्षेत्रात प्रामुख्याने द्रविड भाषा गटातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ हे प्रदेश प्रामुख्याने समाविष्ट होत असतात. पुढचा आहे जाती आणि व्यवसाय. आपण जातीच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर जाती आणि व्यवसायांचे सहचार्य दिसून येते. व्यवसायांमध्ये उच्च तसेच निम्न दुसऱ्या शब्दात शुद्ध व अशुद्ध असा भेद करण्यात येतो. उच्च जातीचा व्यवसाय उच्च व शुद्ध तसेच नफा व मान सन्मान देणारा मानण्यात येईल. पुढचा आहे जाती संरचना आणि शक्ती. साधारणतः प्रत्येक जातीमध्ये जाती पंचायती होती. काही भटका जातीत आजही जाती पंचायत शक्ती केंद्र आहे. पंचायत या शब्दातून 5 व्यक्तींचा समूह असा बोध होतो. 5 मुखी परमेश्वर हा वाक्प्रचार पंचायतीचे स्वरूप स्पष्ट करत असतो. अशा प्रकारे आता आपण दुसरा घटक अभ्यासूया, जाती, सातत्य व बदल. जातीतील सातत्य. जातीचा अवृत्त व्यवस्था म्हणून निर्देशित केला जातो. जातीची सदस्यता जन्माने मिळते. जातीत आंतरविवाहाच्या नियमाचे पालन केले जाते. तसेच शुद्धता विटाळाच्या आधारावर संस्तरण केले जाते. जाती आणि सामाजिक गतिशीलता. जेव्हा व्यक्ती एका सामाजिक स्थानापासून दुसऱ्या सामाजिक स्थानाप्रत संक्रमित होतो त्यास सामाजिक गतिशीलता म्हणतात. स्थिरीकरण संरचनेत व्यक्ती किंवा समूहाची चलनशीलता म्हणजे सामाजिक गतिशीलता होय. थोडक्यात जातीमध्ये उदग्र गतिशीलता आपले लक्ष केंद्रित वेधून लागते. जातीतून वर्गाकडे कुटुंबांचे संक्रमण होऊ लागते. जाती आणि धार्मिक बाजू. जाती व्यवस्था हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य मानले जाते. अर्थात कालांतराने या देशातील इतर धर्मातही जातीची प्रवेश केलेला आहे. जाती आणि आर्थिक बाजू. जातीच्या आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण पूर्णपणे धार्मिक पक्षाने केले जात आहे. हे होत होते. मात्र येथे जाती आणि आर्थिक बाजूंचा विचार अपेक्षित आहे. प्रत्येक जातीचा विशिष्ट व्यवसाय असतो. ग्रामीण भागात बलुतेदारी पद्धतीत जाती आणि व्यवसाय यांची एक व्यवस्था असते. आहे जाती आणि राजकीय बाजू. इंग्रजी अमादानीच्या पूर्वी भारतात अनेक संस्थाने होती. ही संस्थाने राजकीय दृष्टीने स्वतंत्र होती. या संस्थानात राजे, सरदार, जमीनदार, व्यापारी गण आणि प्रजा अशा प्रकारेच स्तरीकरण होते असे दिसून येते. पुढचा आहे जातीतील बदल. भारतातील जाती व्यवस्थेत कशा प्रकारे सातत्य आहे याचा आता आपण निर्देशन करणार. जाती व्यवस्था अनुकूलन साधन असून तिच्यात निरंतरता असली तरी या प्रक्रियेत जाती बदल घडून येत आहे. बंद व्यवस्थेकडून खुल्या व्यवस्थेकडे. कोणत्याही समाज व्यवस्था पूर्णपणे आणि सदैव बंद नसते. त्याचप्रमाणे पूर्णपणे खुली समाज व्यवस्था आदर्शनात्मक मानली पाहिजे. ज्या समाज व्यवस्थेत व्यक्ती किंवा समूहात गतिशीलतेला संधी नसते त्या व्यवस्थेला बंद व्यवस्था असे म्हणतात. आधुनिक राजकीय व्यवस्थेत जाती. भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वात आणि कलम 15 व 16 जातीनुसार कोणत्याही प्रकारचे विभेदन त्याज्य मानले आहे. कारण जाती ही समाज समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि समान न्यायाच्या तत्वातील सर्वात मोठा अडथळा मानण्यात आलेला आहे. पुढचा आहे जाती सभा. जातीच्या उन्नतीसाठी एक नवीन साधन म्हणून जाती सभांचे प्रचलन झालेले आहे. जाती सदस्यांना संरक्षण, शिक्षणात मार्गदर्शन व मदत, व्यवसायात आर्थिक मदत, विवाहातील वधू निवड, एकूण जातीतील प्रश्न सोडून कल्याण साधण्यासाठी तसेच राजकीय लोकशाही सहभाग वाढविणे अशी अनेक उद्दिष्टे जाती सभेपुढे ठेवलेली असतात. जाती व्यवस्थेचे भवितव्य. भारतीय संविधानात समाजवादी समाज प्रस्थापित करण्यासाठी जाती व्यवस्थेला नकार दिलेला आहे. आता पुढचा घटक, दुसरा घटक, तिसरा अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग. त्यातला पहिला घटक आहे अनुसूचित जाती घटक, वैशिष्ट्ये, निर्बंध आणि वंचितता. अनुसूचित जातीतील घटक. भारतीय संविधानातील अनुच्छेद 341 नुसार कोणत्याही प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेशात राज्यपालाच्या सल्ल्याने राष्ट्रपती कोणत्याही जाती, वंश किंवा जनजातींचा किंवा त्यातील भाग किंवा जाती, वंश किंवा
जातीच्या उपसमूहास विशिष्ट म्हणून घोषित करू शकतात आणि ह्या जाती या प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या संबंधात संविधानाच्या संदर्भात अनुसूचित जाती म्हणून मानल्या जातात. वैशिष्ट्ये, निर्बंध आणि वंचितता. भारतीय समाजात त्यांचे स्थान सर्वात खालचे होते. त्यांना अस्पृश्य मानले जात होते. अनुसूचित जमाती यांचा निवास गावाच्या बाहेरच्या वस्तीत असे. त्यांना सकाळ संध्याकाळ गावात प्रवेश करण्यास मनाई होती. त्यांना नवीन वस्त्रे, सोन्याचे दागिने, पायात चप्पल वापरण्याचा अधिकार नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक प्राचीन मध्ययुगीन सामाजिक गतिशीलता. पहिला आहे सामाजिक गतिशीलता. मानवी समाज स्तरीकरण ही सार्वत्रिक घटना आहे. समाजाचे कोणत्या ना कोणत्या आधारे उच्च नीच स्तरात विभाजनी होत असते. म्हणजेच कोणताही समाज पूर्णपणे बंद नसतो. प्राचीनकालीन सामाजिक गतिशीलता. ऋग्वेदकालीन समाजात पशुपालक, जनजाती तसेच अर्धभटक्या लोकांचा समावेश होता. त्या काळी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे वर्ण होते. त्यांना द्विज म्हणत, परंतु ऋग्वेदातील पुरुष सूक्तात 4 वर्णांचा उल्लेख मिळत आहे. मध्ययुगात सामाजिक गतिशीलता. भारतात मध्ययुगात सामाजिक गतिशीलता होती असे बर्टनस्टाईनचे मत आहे. या कालखंडात इस्लाम धर्माचा स्वीकार करून आणि भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून गतिशीलतेसाठी दारे खुली झालेली होती. पुढचा आहे इंग्रजी आमदानीतील सामाजिक गतिशीलता. इंग्रजी शासनाचा प्रभाव. इंग्रजी आमदानीत अनुसूचित जातींना सामाजिक गतिशीलतेसाठी विशेष संधी प्राप्त झाली. इंग्रज परकीय होते. त्यांच्या समाजात जातीभेद नव्हता, त्यामुळे त्यांची दृष्टी पूर्वग्रहयुक्त नव्हती. संस्कृतीकरणातून सामाजिक गतिशीलता. इंग्रजी आमदानी अनुसूचित जाती सदस्यांना सामाजिक स्तरात आपली जात भिन्न आहे याची जाणीव झाली. शिक्षित अभिजनांनी जातीच्या उन्नतीसाठी विविध मार्गांचा अवलंब केला. पश्चिमात्यकरणातून सामाजिक गतिशीलता. NM श्रीनिवास यांच्या मते दीर्घकाळापर्यंत पाश्चिमात्य समाजाशी आलेल्या सांस्कृतिक संपर्कातून पाश्चिमात्य नसलेल्या समाजात तंत्रज्ञान, संस्था, विचारसरणी आणि मूल्यात झालेला बदल म्हणजे पाश्चिमात्यकरण होय. धर्म परिवर्तन आणि सामाजिक गतिशीलता. सामाजिक गतिशीलतेचा एक मार्ग म्हणून धर्म परिवर्तनाचा विचार करण्यात येतो. डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी. अनुसूचित जातीच्या सामाजिक गतिशीलतेसाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले. त्यांनी या जाती गटांना शिक्षित करण्यासाठी शाळा काढलेल्या दिसून येतात. पुढचा आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनुसूचित जाती. संरक्षणात्मक भेदभाव. भारतीय संविधानात मागासवर्गीयांसाठी संरक्षणात्मक भेदभावाची धोरण स्वीकारलेले आहे. त्यामागील भूमिका अशी की या देशातील सर्व नागरिक समान असले हे तत्वतः मान्य असले तरी वास्तविकरित्या त्यांच्यात समानता असल्याचे दिसून येत नाही. पुढचा आहे उदग्र सक्रियकरण. संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे राजकीयकरण गतिमान झाले. एक व्यक्ती एक मत या लोकशाहीतील सूत्रानुसार अनुसूचित जातींनी सदस्यांना निवडून लढविण्याचा अधिकार आणि मताधिकार प्राप्त झाला. समस्तरीय सक्रियकरण. अनुसूचित जातींचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सतत प्रयत्न केले. त्यामुळे अनुसूचित जाती जागृत झाल्या आणि संविधानात, लोकसभा तसेच विधानसभेत राखीव जागांची तरतूद करण्यात आली. संस्कृतीकरण. अनुसूचित जाती घटकांनी संस्कृतीकरणाच्या माध्यमातून सामाजिक गतिशीलता साधण्याचा प्रयत्न केलेला लक्षात येतो. त्यासाठी त्या जाती घटकातील अभिजनांनी आपल्या जातीच्या उत्पत्ती कथा काल्पनिकरित्या तयार केल्या. शहरीकरण. अनुसूचित जाती घटकांचे शहराकडे झालेले स्थलांतर सामाजिक गतिशीलतेला प्रेरक ठरले आहे. डॉक्टर आंबेडकरांनी ग्रामीण जीवन सोडून शहराकडे जा असा केलेला उपदेश किती सार्थक होतो हे अर्ध शतकानंतर स्पष्ट झालेले आहे. वर्तमान स्थिती. अनुसूचित जातीत अनेक जाती घटकांचा समावेश होतो. मागासवर्गीयांची व्याख्या. भारतीय समाजाचे जाती आणि वर्ग आधारे विभागणी झालेली आहे. जाती जन्माने प्राप्त होते आणि तिचे स्वरूप बंद असते. वर्गाचा आधार आर्थिक असून वर्ग व्यवस्था खुली असते. ज्यांचा आर्थिक दर्जा समान असतो त्यांचा वर्ग बनतो. भारतीय समाजात निम्न वर्ग हा आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागारलेला असल्यामुळे त्याला मागासवर्ग असे म्हणतात. इंग्रजी आमदानी व मागासवर्ग. इंग्रजी आमदानीत प्रथम मागासवर्गीयांच्या हिताकडे लक्ष पुरवण्यात आले. जनगणनेत मागासवर्गीयातील घटकांची गणना करण्यात आली. शिक्षणात मागासवर्गीयांना संधी मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मागासवर्ग आणि भारतीय संविधान.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात मागासवर्गीयांची निश्चित परिभाषा केली नसली तरी समताधिष्ठित समाजाची बांधणी व्हावी तसेच सामाजिक न्यायाची बूज राखली जावी या उद्देशाने मागासवर्गीयांच्या मागासलेपणाच्या वैशिष्ट्यांना लक्षात घेऊन विशिष्ट अनुच्छेदनात तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक परिवर्तनाचा संदर्भ. भारतीय समाज जाती आणि वर्गांच्या आधारे संस्तरित होता. जीवनशैलीत बदल. मागासवर्गीय जीवनशैली शतकानुशतके पारंपरिक होती. त्या जीवनशैलीचे त्यांनी अनुकरण केले पाहिजे असा दंडक होता. राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात परिवर्तन. इंग्रजी अमादानीपूर्वी भारतीय समाजात अनेक संस्थानिक प्रमुख होते. इतर मागासवर्ग. भारतीय संविधानात अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद असे त्यांची सूची तयार करण्यात आली. आर्थिक स्थिती. इतर मागासवर्गात प्रामुख्याने कृषक जातींचा समावेश होता. या कृषक जातीमध्ये मध्यमवर्गीयातील अल्प भूधारक आणि भूमिहीन शेतकरी येतात. जीवनशैलीत परिवर्तन. संस्कृतीकरण. इतर मागासवर्ग हिंदू समाजात अनुसूचित जातीच्या वरच्या मानल्या जातात. ग्रामीण भागात त्या बहुसंख्येने असल्यामुळे आणि जमिनीवर मालकी असल्या कारणाने त्यांची आर्थिक स्थिती मध्यम प्रकारची आहे. सामाजिक आंदोलन. इतर मागासवर्गातील सदस्य ग्रामीण जीवनाशी संबंधित होते. जीविकोपार्जनाची साधने त्यांच्याजवळ उपलब्ध होती, परंतु गतिशीलतेचा अभाव असल्याचे दिसून आलेले आहे. पुढचा घटक आहे राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात बदल. इतर मागासवर्गांच्या उत्थानासाठी तयार केलेल्या धोरणाबाबत मतभेद होते. विशेषतः मंडल आयोगाने आपला अहवाल दिल्यानंतर मतभेदात वाढ झालेली दिसून येते. पुढचा घटक आहे घटक चौथा भारतातील वर्ग श्रेणी. वर्ग श्रेणी व्याख्या आणि प्रकार. चार्ल्स फुले यांनी जातीचा बंद वर्ग म्हटलेले आहे, कारण जातीचे स्वरूप आवृत्त आहे. या उलट वर्ग श्रेणी खुली असते. जाती जन्माने ठरते आणि जन्मभर कायम राहते. वर्गाची व्याख्या. ज्याचा दर्जा समान आहे अशा समूहाला वर्ग म्हणतात. वर्गाला दर्जा समूह असेही म्हटले जाते. मॅकआयव्हर आणि पेज यांच्या मते सामाजिक वर्ग म्हणजे समुदायाचा असा कोणताही भाग की ज्याला सामाजिक दर्जाच्या आधारे इतरांपेक्षा पृथक दर्शविता येते. वर्गांचे प्रकार. वर्गाची निश्चिती आर्थिक आधारानुसार होते. त्याप्रमाणे वर्गाचे 3 प्रकार केले जाते: उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि निम्न वर्ग. वर्गांची वैशिष्ट्ये. वर्गातील एकक म्हणजे कुटुंबास आधारभूत मानले जाते. वर्ग आंतरविवाह असतो, कारण त्या वर्गातील सदस्यांचा दर्जा समान असतो. प्रत्येक वर्गाची जीवनशैली विशिष्ट असते. वर्गात समान पातळीवर सांकेतिक आंतरक्रिया असते. प्रत्येक वर्गात मूल्ये, अभिवृत्ती आणि वर्तन प्रतिगमनातून सारखेपणा तसेच वर्ग जाणीव निर्माण झालेली असते. भारतीय वर्ग श्रेणी. भारतीय समाज ग्रामप्रधान होता. 1901 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या 79.0% ग्रामीण भागात आणि 11% क्षेत्र हे शहरी भागात राहत होते. वर्ग निर्मितीवर इंग्रजी शासनाचा प्रभाव. शेतीस परिवर्तन. इंग्रजी प्रशासनाने भूमी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन केले. त्यांनी जमीन महसूल आणि भूधारणासंबंधी जमीनदारी आणि रयतवारी पद्धती अवलंबीत आणलेल्या दिसतात. पुढचा आहे व्यापार. इंग्रजांनी भारतात सर्वार्थाने इंग्लंडची वसाहत मांडले. येथील औद्योगिकरण भर देण्यापेक्षा येथील कच्चा माल इंग्लंडमध्ये नेला आणि तो पक्का करून भारतीय बाजारपेठेत आणलेला दिसून येतो. ग्रामीण भारतात सामाजिक वर्ग. ग्रामीण भारतातील सामाजिक वर्गाचा विचार करताना त्यात प्रामुख्याने जमीनदार, कुळे, मध्यम शेतकरी, शेती नसलेले मजूर आणि कामगार यांचा समावेश होतो. जमीनदार. ग्रामीण भागात जमीनदारांपैकी काही मध्ययुगातील वतनदार आणि इनामदारांचे वारसे होते. भूमी सुधारणेचे परिणाम. भारतीय समाजात स्वातंत्र्यपूर्व काळात असलेल्या भूमीच्या वितरणात असमानता होती. शेतमजूर. ग्रामीण भागात भू सुधारणे संबंधी केलेल्या कायद्यामुळे भूमिहीनांना भूमी मिळाली. ग्रामीण क्षेत्रातील लोकसंख्या वाढ, कर्जबाजारीपणा, कामगारांचे विस्थापन यासारख्या कारणांमुळे शेतमजुरांची संख्या वाढत गेल्याचे दिसून येते. देशाच्या काही भागात वेठबिगारीची पद्धती सुद्धा आढळून येते. कारागीर. ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी प्रधान असल्या कारणाने शेती आणि जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती गृहोद्योगापासून होत असते. पुढचा घटक आहे शहरी भागात सामाजिक वर्ग. भांडवलदाराचा वर्ग. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात आयात निर्यात व्यापारात येथील व्यापाऱ्यांनी मदत केली. काही प्रमाणात पैसा मिळवला, परंतु इंग्लंडमध्ये उत्पादित झालेल्या मालांच्या स्पर्धेत नव्या उद्योगांची स्थापना करणे त्यांना शक्य झाले नाही. पुढचा आहे मध्यम वर्ग. उद्योगात भांडवल गुंतवून त्यांचे व्यवस्थापन करून प्राप्त होणाऱ्या नफ्यावर गुजराणा करणारा भांडवलदाराचा वर्ग. या उद्योगधंद्यात श्रमशक्ती लावून उत्पादनात सहयोग देणारा परंतु न्यूनतम वेतन मिळवणारा श्रमिक वर्ग. या दोन्ही वर्गांमध्ये असणारा तिसरा वर्ग म्हणजे मध्यम वर्ग होय. लहान व्यापारी व दुकानदारांचा वर्ग. मध्यम वर्गांशिवाय थोडा
थोडे निम्न जीवनमान असणारा लहान व्यापारी व दुकानदारांचा वर्ग निर्माण झालेला दिसून येतो. श्रमिक वर्ग भारतात 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून औद्योगिकरणाला सुरुवात झालेली होती. या औद्योगिकरणातून भांडवलदारांच्या वर्गाप्रमाणेच श्रमिकांचा वर्ग उदयास आल्याचे दिसून येते. पुढचा घटक आहे घटक 5वा सामाजिक संरचना. सामाजिक रचना. समाजशास्त्रात सामाजिक संरचना एक विशेष चर्चेत असणारी संकल्पना आहे. मात्र या संकल्पनेसंबंधी अभ्यासकांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येते. व्यवस्थेशिवाय कोणतीही सामाजिक संरचना कार्य करू शकत नाही. व्यक्ती सामाजिक संरचनेत जन्मतो. ही सामाजिक संरचनेची स्थायी नसते. भारतातील आदिवासी. भारतात 427 अनुसूचित जनजाती आहे. 1991च्या जनगणनेनुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशात मूळ निवासी म्हणून डॉक्टर इल्वा सिन्हा तसेच ठप्पर बाप्पी यांनी त्यांच्या आदिवासी म्हटलेले आहे. प्राचीन व मध्ययुगीन व मध्ययुग. प्राचीन काळी कोणत्याही भाषा जनजाती आदिवासी असे शब्द प्रचलित नव्हते. त्यांना उल्लेख गोंड, संथाल, भिल्ल अशा विशिष्ट नावाने करण्यात येत असे. ब्रिटिश कालखंड. आधुनिक काळात आदिवासी इतिहासाची सुरुवात इंग्रजांच्या आगमनानंतर झाल्याचे दिसून येते. स्वतंत्र भारत. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर संविधान आदिवासींसंबंधी अनेक अनुच्छेदात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भौगोलिक आधार. याच्यामध्ये एकूण 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. उत्तर पूर्व भारत. या भागात आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, आसाम इत्यादी प्रदेश येतात. तसेच मध्य भारत. मध्य भारतात प्रामुख्याने नर्मदा व गोदावरी नदीच्या मधल्या भूभागाचा समावेश होतो. दक्षिण भारत. म्हैसूर, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, अंदमान या क्षेत्राचा समावेश यामध्ये होत असतो. पुढचा आहे वंश आधार. वंश आधारानुसार त्यांनी पुढील 3 घटकांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिला आहे पोट्रो ऑस्ट्रोलाइड. या वंशातील आदिवासींच्या त्वचेचा वर्ण काळा असतो. नसिका चपटी आणि रुंद असते. केसांचा रंग काळा, ओठांचा आकार मोठा असतो. मंगोलाइड. उत्तर पूर्व भारतातील आदिवासींना मंगोलाइड वंशाचा म्हणतो. त्यांच्या त्वचेचा रंग पिवळसर, चेहरा चप्पट, नाक लहान असून चपटे, गालाची हाडे थोडी वर आलेली आणि डोळे अर्ध उघडे असतात. निग्रोइड. निग्रोइड वंशाच्या लोकांची शारीरिक लक्षणे. निग्रोइड वंशाची मिळती जुळती आहे. त्यांच्या शरीराची उंची कमी असते. डोक्याचा आकार रुंद असतो. त्वचेचा वर्ण काळा असून केस काळे असतात. यांच्या नाकाचा आकार रुंद व नाक पसरट असते. भाषा आधार. भारतातील आदिवासींच्या 105 वेगवेगळ्या भाषा असून 225 बोली उपभाषा आहेत. त्यावरून आदिवासी समाजातील विविधतेचा प्रत्यय येतो. या भाषांना लिपी नव्हती. यातील एकूण 3 गट केलेले आहेत. पहिला द्रविड भाषा गट. या गटात केरळ प्रदेशातील कादर, तोंडा, चेंचू आदिवासींची भाषा येतात. ऑस्ट्रिक भाषा गट. या भाषा गटात संथाल, मुंडा, हो, गोंड, कोरू आदिवासींच्या भाषा समाविष्ट आहेत. चिनी तिबेट भाषा गट. हिमाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागा या इत्यादी आदिवासींची भाषांचा यामध्ये समावेश होतो. आणि इंडो युरोपियन भाषा गट. या भाषात भिल्लांची भाषा येते. लोकसंख्या आधार. सामाजिक संरचनेचा समूहाच्या आकाराशी प्रत्यक्ष संबंध येतो. समूहाचा आकार हा लोकसंख्येने ठरत असतो. पृथकता आणि अंतरक्रिया. आदिवासी सामाजिक संरचनेचा विचार करताना पृथकता आणि अंतरक्रिया लक्षात घेणे महत्वाचे ठरते. सर्वसाधारण असे कथित केले जाते की आदिवासी प्रगत समाजापासून पूर्णपणे पृथक राहिलेले आहेत. आर्थिक जीवन. आदिवासींचे आर्थिक जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. बहुतांशी आदिवासी समुदाय डोंगरदऱ्यात वसलेले आहेत. खाद्य संकलन व शिकारी अवस्था. आदिवासी आर्थिक जीवनात खाद्य संकलनात फळे, मुळे गोळा करणे, पशु पक्षी पकडण्याचा समावेश होतो. स्थलांतरित शेती. आदिवासी लोक एका विशिष्ट भूभागावरील वृक्षवेली कुऱ्हाडांच्या साहाय्याने तोडतात. सर्व पालापाचोळा त्या भूभागावरती टाकतात. त्या पालापाचोळ्यावर त्या पेटवतात. राख करून जमिनीवर पसरून देतात आणि पाऊस सुरू झाला म्हणजे बी फेकतात आणि काठ्यांच्या साहाय्याने पेरतात. स्थायी शेती. एकाच भूभागात सातत्याने सखोल लागवडीच्या शेतपद्धतीचा स्थायी शेती असे म्हणतात. कारागिरी. आदिवासी आर्थिक जीवनात कारागिरींचा एक वर्ग आहे. पशुपालक. दक्षिण भारतातील तोडा आदिवासी पशुपालक असून ते म्हशीचे पालन करतात. लोककलाकार. आदिवासींमध्ये लोककलाकार सुद्धा आहेत. ते आपला उदरनिर्वाह कलेचे प्रदर्शन करून करतात. श्रमिक. भारतातील आदिवासींमध्ये औद्योगिक श्रमिकांचा वर्ग नव्याने निर्माण झालेला आहे. आर्थिक बदल. आदिवासींच्या आर्थिक जीवनात महत्वपूर्ण परिवर्तन होत आहे. अर्थात हे परिवर्तन प्रगत समाजाच्या संपर्कात आल्याने आणि शासकीय योजना कार्यान्वित झालेल्या क्षेत्रात होत आहे.
पुढचा घटक आहे घटक 6 आदिवासींची सामाजिक संरचना. यामधला पहिला घटक आहे मांडिया गोंड. गोंड आदिवासी गोदावरी आणि विंध्य पर्वत या भूभागावर दऱ्याखोऱ्यात राहतात. संक्षिप्त इतिहास आणि निवास. ररेल यांनी हिरालाल यांच्या मत मांडिया गोंड हे द्रविडियन वंशाचे आहेत. ते 12व्या शतकात दक्षिणेकडून चंद्रपूर आणि बस्तर भागात आले आणि त्यांनी तिथे राज्याची स्थापना केली. गोंडवन प्रदेशात त्यांची सत्ता होती. अहेरी येथील राजा व चंद्रपूर यांनी गोंड राजाचा समाधी तसेच किल्ला त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. गोंड शब्दाची उत्पत्ती निश्चित प्रकारे सांगता येत नाही. त्यांना हे शब्द हिंदू किंवा मुस्लिम यांनी दिलेले आहेत. ते स्वतःचा उल्लेख कोळी करतात. तेलुगू लोक गोंड जमातीत गोंड म्हणतात म्हणून यावरून गोंड हे नाव प्रचलित झाले असावे. कुटुंब. माडिया गोंड यांचे कुटुंब पितृसत्ता आहे. विवाह. माडिया गोंडामध्ये एक विवाही पद्धती रूढ असली तरी बहुपत्नी विवाहाचे प्रचलन दिसून येते. विवाह ठरवताना उपजातीयातील वर वधूंची निवड केली जाते. कुल संघटन. गोंडांच्या सामाजिक संरचनेचा विचार करताना त्यांच्यात भातृके किंवा सहकुलके दिसून येतात. 4 देव भातृक, 5 देव भातृक, 6 देव भातृक आणि 7 देव भातृक ही भातृके बहुविवाही आहेत. धार्मिक आणि आर्थिक राजकीय जीवन. मांडिया गोंडांच्या धर्मास कोळीतूर धर्म म्हणतात. ते फेरसा पेन बडादेव शिव कालीची पूजा करतात. बदलते जीवन. घनदाट जंगलात राहणाऱ्या माडिया गोंडांचे जीवन परंपरागत पद्धतीशी जुळलेले आहे. पुढचा आहे कोरकू. महाराष्ट्रातील विदर्भ भागात अमरावती जिल्ह्यात चिखलदरा आणि धारणी परिसरात कोरकू आदिवासी वसलेले आहेत. हा भाग सातपुडा पर्वताने व्यापलेला आहे. मध्य प्रदेशातील पूर्व नेमाड आणि बेतूल क्षेत्रातही कोरुकांचा निवास आहे. संक्षिप्त इतिहास. कोरुकू आदिवासी मध्य पर्वत व वऱ्हाडचे व विदर्भाचा भाग मूळ निवासी असल्याचे उल्लेख करतात. कोरुकू आदिवासींचे क्षेत्रीय आधारे 4 उपजमातीत विभागणी केली जाते. बाबरिया, रुमा, बोंदियो आणि मवासी. कुटुंब. कोरुकूंच्या कुटुंबात पती पत्नी आणि त्यांच्या अविवाहित मुलांचा समावेश होतो. विवाह. कोरकूंमध्ये बहुतांशी विवाह ठरविलेले असतात. विवाह ठरवण्यासाठी दोन्ही पक्षाकडील वयस्कर मंडळी भाग घेतात. कुलसंघटन. कोरकू आदिवासींच्या समाजात सामाजिक संरचनेत कुलसंघटन हे महत्वाचे संघटन मानले जाते. कुलात रक्त संबंधित नातेवाईकांचा समावेश होतो. धार्मिक, आर्थिक, राजकीय जीवन. कोरुकांच्या धार्मिक जीवनात हिंदू धर्माचा प्रभाव असल्याचे दिसून येते. ते निसर्ग पूजक आहेत. कोरकू रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचे पूजक आहेत. त्यांची मथुआ गोमाज ही ग्रामदेवता आहे. प्रत्येक गावात धार्मिक कार्यांचे मार्गदर्शन, शुभ अशुभ वर्तविणे, रोगावर उपचार आणि नैसर्गिक संकटांना निवारण करण्यासाठी भूमका असतो. भूमका प्रत्येक गावात असतो, परंतु परिहार मात्र काही गावात आढळतो. कोरुकोंचे आर्थिक जीवन निसर्गावरती अवलंबून असते. बदलते जीवन. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कोरुकांपेक्षा इतर समाजाच्या संपर्कात आलेल्या कोरुकांच्या जीवनात बदल घडलेला आलेला दिसून येतो. पुढचा आहे वारली. संक्षिप्त इतिहास. निवास. वारली आदिवासी महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या परिसरात डहाणू, तलासरी, जव्हार भागात असल्याचे आढळून येतात. वारली आदिवासींचे 3 प्रादेशिक भेद आहेत, जे जसे मुरडे, डावर आणि निहिरी. कुटुंब. वारली आदिवासींचे वारली आदिवासींचे कुटुंब पितृसत्ताक आहे. या कुटुंबात माता, पिता आणि त्यांच्या अविवाहित अपत्यांचा समावेश होतो. विवाह. वारली आदिवासींमध्ये विवाह संस्कार असतो. त्यात अनेक विधींचा समावेश होतो. या विधीत ढवलेरी सर्वच विधानांचे मार्गदर्शन करते. वाल्यामध्ये घटस्फोटात मान्यता आहे. यांच्या विवाहात मामाला महत्वाचे स्थान असते. कुलसंघटन. वारली लोकात कुलसंघटनेचे स्वरूप एकपक्षीय आहे. त्यात पित्याकडून रक्तसंबंधित नातेवाईकांचा समावेश असतो. धार्मिक, आर्थिक, राजकीय जीवन. वारली लोकांच्या धर्मांवर हिंदू धर्मांचा प्रभाव दिसून येतो. बदलते जीवन. सध्या काळात परंपरागत वारली जीवनात बदल होत आहे. शिक्षणाचा प्रभाव, प्रगत समाजाशी संपर्क, प्रक्रियेतील सहभाग, पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास खंडातून घडलेला विकास, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग यासारख्या प्रभावक कारणांमुळे वारली आदिवासींचे जीवन बदलत असल्याचे दिसून येत आहे. पुढचा आहे भिल्ल. संक्षिप्त इतिहास. भिल्ल आदिवासी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, सह्याद्री, सातपुडा आणि विंध्य पर्वत राज्ये वसलेले आहेत. कुटुंब. भिल्ल आदिवासींचे कुटुंब पितृसत्ताक
आहे. या कुटुंबात सर्व अधिकार पित्याकडे केंद्रित असतात. विवाह भिल्ल आदिवासींमध्ये एक विवाह सार्वत्रिक आहे, मात्र बहुपत्नीत्व विवाहात सुद्धा अनुमती आहे. भिल्लांमध्ये आत्या घरी सून याला अधिमान्य विवाह म्हणतात. चुलत बहीण मावस बहीण तसे भाची सोबत विवाह होत नाही याला निषिद्ध विवाह म्हणतात. कुल संघटन एन्थॉम्पच्या मते इतर समाज समवेत भिल्लांचा संपर्क आला, त्यातून त्यांनी अहिर, गायकवाड, राठोड अशी कुलनामे धारण केली. धार्मिक, आर्थिक, राजकीय जीवन 1961च्या जनगणनेतील नोंदीप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतांश भिल्लांनी हिंदू धर्म सांगितला असून तडवी भिल्ल इस्लाम धर्म मानतात. फारच कमी भिल्लांनी शीख, बौद्ध आणि जैन धर्मांचा उल्लेख केलेला आहे. आता घटक पुढचा आहे घटक 7वा, आदिवासींचे धार्मिक जीवन. त्यातला घटक पहिला आहे आदिवासी धर्मांचे स्वरूप. प्रत्येक धार्मिक संघटनेची 3 तत्वे असतात, जसे अलौकिक शक्तीवर विश्वास, मानवाचा त्या शक्ती समवेत संबंध आणि या संबंधाच्या स्थापनेतील विधी. आदिवासी जीवन प्रणाली आदिवासींच्या जीवनातील सर्व क्रियाकल्पनांमध्ये धर्म परिपूर्ण समाविष्ट झालेला आहे. हे जाणून घेण्यासाठी ताडो आदिवासींच्या जीवनाचा विचार केला जातो. दक्षिण भारतात निलगिरी पर्वतात ताडो आदिवासी राहतात. हे म्हशीचे पालन करतात. त्यांच्या वस्तीमध्ये घरे गोलकार असतात. दुग्धशाळा हे त्यांचे मंदिर असते. आदिवासी धर्मातील विधी, स्थळ, काळजी, भाषा. आदिवासी धर्मात मानवी जीवनाचा संबंध अलौकिक जीवनाशी जोडलेला आढळतो. त्यासंबंधी अनेक विश्वास प्रचलित आहे. या अलौकिक शक्तींचा प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना, पूजा तसेच मंत्रतंत्रांचा अवलंब करण्यात येतो. स्थळ आदिवासींच्या धार्मिक संकेत विश्वासाप्रमाणे विश्व हे देवदेवता आणि भूतप्रेत यांनी भरलेले आहे. त्यांची स्थळे 2 भागात केले जाते, जसे अवकाश क्षेत्र आणि भूक्षेत्र. काळ आधुनिक काळाप्रमाणे आदिवासींमध्ये कालगणना विद्यमान नसली तरी धार्मिक सण समारंभ संपन्न करण्यासाठी वृक्षवेली, फुले उमलणे, चंद्र सूर्याचे भ्रमण, पौर्णिमा, अमावस्या यांसारख्या घटनांच्या आधारे काळ निश्चित केला जातो आणि त्यावेळी सण समारंभ पार पाडले जातात. भाषा आदिवासी समाजांमध्ये समाजापरत्वे विविध विधानांचे स्वरूप वेगवेगळे असू शकते, परंतु या सर्वांमध्ये मंत्र, हावभाव, ध्वनी आणि नियम हा सामान्य घटक तत्वे असतात. मंत्र धार्मिक क्रियेत आणि प्राधान्याने जादू क्रियेत मंत्रांचा उपयोग होतो. हावभाव धार्मिक आणि जादू क्रियेत हावभावांचे विशेष महत्व असते. धार्मिक पूजा अर्चेत भावना, अभिव्यक्ती, संयम, पवित्रता, चेहऱ्यावर संतोष, हातापायाची हालचाल धीम्या पद्धतीने अपेक्षित असते. ध्वनी धार्मिक विधीतील तिसरा घटक म्हणजे ध्वनी होय. नियम धार्मिक विधानात आणि जादूक्रियेत नियम महत्वाचे असतात. इतर धार्मिक विचारांचा प्रभाव हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म. हिंदू धर्म भारताच्या लोकसंख्येत 82% जास्त हिंदू धर्मीय आहेत. आदिवासी लोक ज्या डोंगरदऱ्यात वसलेले आहेत त्यांच्या जवळच्या पठारी प्रदेश हिंदू धर्माचे अधिपत्य असल्याने गावे शहरे आहेत, त्यामुळे आदिवासी लोकांचा महत्व संपर्क हिंदू धर्मियांशी आलेला दिसून येतो. ख्रिश्चन धर्म इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी प्रवेश केला आणि त्यातून इंग्रजी राज्याची सुरुवात झाली. इंग्रजी सत्तेबरोबरच ख्रिश्चन मिशनऱ्यांना आपले क्रियाकल्प करण्यासाठी भरपूर संधी मिळाली. सामाजिक धार्मिक चळवळी ताना भगत व बिरसा मुंडा सर्व समाजात सामाजिक धार्मिक चळवळी प्रत्ययास येतात. ताना भगत चळवळ छोटा नागपूर या बिहारमधील भागात उराव जाती आदिवासींमध्ये झालेली ताना भगत चळवळ प्रसिद्ध आहे. याशिवाय या क्षेत्रात नेमा भगत, बच्चीदान भगत आणि काही भगत चळवळी झाल्या. ताना भगत चळवळीच्या नेत्याचे नाव जात्रा उराव असे होते. बिरसा मुंडा चळवळ आदिवासी लोकांचे अज्ञान, निरक्षरता, सरळ साधेपणामुळे सर्वत्र शोषण केलेले आहे. हे शोषण प्रामुख्याने परकीयांनी केल्याचे दिसून येते. त्यांच्या अज्ञानाचा लोकांनी गैरफायदा घेतला. वर्षानुवर्षे चाललेल्या शोषणाविरुद्ध आदिवासी दहशतापलीकडे आवाज उठविला नसला तरी कालांतराने त्यांच्यापैकी काही बुद्धिमान लोकांचे असे लक्षात आले आणि त्यातून त्यांनी असंतोष भडकवला होता. पुढचा घटक आहे घटक 8वा आदिवासी व आधुनिकता. भारतातील आदिवासी समुदाय भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 8% लोकसंख्या आदिवासींची आहे. त्यात 427 आदिवासी समूहात मुख्य आहेत. हे आदिवासी समूह उत्तर पूर्व भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारतातील डोंगरात वसलेले आहेत. दक्षिण भारतात कादर, चेंचू, पलियान हे आदिवासी कंदमुळे गोळा करून उदरनिर्वाह करतात. आदिवासी समूहांचा इतरांशी संपर्क सर्वसाधारण सामाजिक मानसशास्त्रात आदिवासी समूहांची वैशिष्ट्ये सांगताना पृथकता व वैशिष्ट्याला अधोरेखित केले जाते. त्याचबरोबर आदिवासी समुदाय
स्वयंपूर्ण असतात. पुढचं आहे आदिवासी आणि ब्रिटिशांचे धोरण. भारतात इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यानंतर त्यांनी आदिवासी लोकांसंबंधी आपल्या धोरणांची निश्चिती केली. या धोरणांचे 2 भाग असल्याचे लक्षात येते. आधुनिकीकरणातील प्रभाव घटक. आदिवासींच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सर्वत्र सारखी दिसत नाही. घनदाट अरण्यात राहणाऱ्या आदिवासींमध्ये आधुनिकीकरणाचा आढळत नाही. त्यांचे जीवन परस्पर संबंध आहे. ग्रामीण भागाच्या संपर्कात आलेल्या आदिवासी समुदायात आधुनिकीकरणाची प्रक्रिया मंद गतीने कार्यरत आहे आणि शहराशी संबंधित आलेल्या आदिवासींमध्ये ही प्रक्रिया स्पष्टपणे नजरेस येते. औद्योगिकरण. भारताच्या 19व्या शतकात औद्योगिकरणाला प्रारंभ झाला. 1911 साली जमशेदपूर येथे टाटांनी पोलादाचा उद्योग कारखाना सुरू केला. स्वातंत्र्योत्तर काळात रशियाच्या सहकार्याने मध्य भारतात भिलाई येथे पोलादाचा कारखाना कार्यान्वित झाल्याचे दिसून येते. शिक्षण. आदिवासींमध्ये पारंपरिक पद्धतीने औपचारिकरित्या शिक्षण दिले जाते. माडिया गुंडातून गोतुल हे सर्व प्रकारचे शिक्षण देणारे केंद्र आहे. स्वातंत्र्यानंतर शासनाने आदिवासींसाठी आश्रमशाळा उघडल्या. या शाळांमधून विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे, पुस्तके देण्यात येऊ लागली. आदिवासी चळवळ. आधुनिकीकरण प्रक्रियेत प्रभाव घटकांमध्ये आदिवासी क्षेत्रात झालेल्या चळवळींचा निर्देश करावा लागतो. या पद्धतीची चळवळ 1922 साली दक्षिण गुजरातमध्ये झाली. या चळवळीच्या माध्यमातून लोकांना मद्यपान करणे सोडा, कारण हा देवीचा आदेश आहे, असे सांगण्यात आले होते. पुढचा आहे आधुनिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम. आधुनिकीकरणाच्या अनुकूल परिणाम समाजात जागृती निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, व्यवसायात विविधता आणणे, औद्योगिकरण, उत्पन्नात वाढ करणे, सामाजिक गतिशीलतेला संधी देणे, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, वैज्ञानिक दृष्टी रुजवणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात येतो. बिहार राज्यातील रांची जिल्ह्यात आदिवासींची वैकल्पिक जमीन व भूधारणेसाठी नगदी रुपये देण्यात आले. या प्रक्रियेत बाह्य संपर्काचे प्रमाण वाढवल्याचे दिसून येते. पुढचा आहे आदिवासी समुदाय आणि आधुनिकीकरण. त्यातले आहे तोड. सामाजिक मानवशास्त्रात दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतात राहणारे आदिवासी पशुपालक म्हणून ओळखले जाते. ते म्हशींचे पालन करतात. तोडांचे संबंध पूर्वी त्या प्रदेशातील आदिवासी समुदायांपुरते सीमित होते, त्यामुळे तोडांचे जीवन पारंपरिक होते, परंतु आता त्यांच्या संबंधात व्यापकता आलेली आहे. कोरकू. सातपुडा पर्वतराजीय चिखलदरा धारणी भागात कोरकूंचा निवास होता. कोरकू हे मुंडा आदिवासी गटातील मानले जातात. त्यांचा वांशिक आणि भाषिक दृष्ट्या संबंध मध्य प्रदेशातील कोरवा आदिवासींबरोबर जोडला आहे. धारणी या चिखलदरा ही शैक्षणिक केंद्र आहेत. या केंद्रातून संख्येने कमी का असेना, परंतु कोरकू मुले शिक्षण घेऊ लागलेली आहेत. अशा प्रकारे आपलं इतर पुस्तक दुसरं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण 3ऱ्या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.